कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. पवित्र असा कालावधी आहे. या नवरात्रीला भक्तीचा संबंध जोडलेला आहे. शिवरात्र आणि नवरात्र हे वर्षातले सर्वांच्या परिचयाचे शब्द आहे. शिवरात्र शब्दाचा अर्थ कल्याणाची रात्र. शिव ऐसा शब्द कल्याणदायक. नामदेव महाराज म्हणतात शिव शब्दाचा अर्थ कल्याण होतो. आणि या नवरात्रीला संबंध भक्तीचा जोडला. नवविध भक्तीच्या नवरात्रा. बस सगळे पाठ आहेत, नुसतं स्पर्श करून जातो. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. त्यालाच खेड्यातल्या भाषेत पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ, चौथी माळ, बस हे कळलं सगळं. नवरात्र आणि शिवरात्र अशा एकंदर 10 रात्री वर्षातल्या कल्याणाच्या आहे. बाकी सगळ्या भिवंडीच्या आहे. घटस्थापनेपासून हा पवित्र कालावधी आहे. एकंदर शास्त्राने 5 दैवत सांगितली बरे का हरिभाऊ. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. ही 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. हा भेद नाही. मी मराठीच्या रामायणामध्ये उल्लेख केला होता. ही व्यवस्था आहे, भक्ती करण्यासाठीची व्यवस्था. आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. तुझा देव मोठा का माझा देव मोठा. अरे ह्या व्यवस्था आहे. व्यवस्था समजा, भांडण संपलंच. नाही तर गुरुजी शाळेमध्ये खुर्चीवरच बसले पाहिजे, विद्यार्थी बाकड्यावरच पाहिजे. मग विद्यार्थ्यांचं बाकड्यावरचं बसणं, गुरुजीचं खुर्चीवरचं बसणं. भेद का व्यवस्था. ही व्यवस्था आहे. पण त्याच गावातला गरम डोक्याचा पालक दुपारी 2 वाजता 90 लावून झोकांड्या खात शाळेत जातो. हे गावातलं असतं, गुरुजी बाहेर गावचे. काय गुरुजी काय. अरे तू माणूस आहे, हे जनावर आहे का बाकड्यावरची. असा का भेदभाव केला गुरुजी. सगळे बसा बाकड्यावर, नाही तर सगळ्यांना द्या खुर्च्या. लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेदभाव नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा, भांडण संपलंच. व्यवस्था असावीच लागते. जर एकच घाट गोदावरीला असेल तर पूर्ण कुंभमेळा नाशिकला स्नानाच्या वेळी चिरडून मरल. मग व्यवस्था. अनेक घाट ही व्यवस्था आहे. वाटेल त्या घाटावर आंघोळी करा. तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटाहून काठ्या काढू नका. आंघोळ गोदावरीत झाली इकडे पहा. तसं धर्म म्हणजे गंगा आहे आणि पंथ म्हणजे घाट आहे. घाट ह्या व्यवस्था आहे. जर मी असं विचारतो, 1 वर्षी महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी ठरवलं, सर्वांनी ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यात जायचं, काय होईल. आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाय टाकायला जागा राहणार नाही. मग व्यवस्था. काही देहूवरून तुकोबारायासोबत गेले पाहिजे, आळंदीहून माऊली सोबत गेले पाहिजे, काही पैठणहून नाथबाबा सोबत गेले पाहिजे, काही सेगावहून गजानन बाबा सोबत गेले पाहिजे, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथा सोबत गेले पाहिजे, काही यदलाबादवरून मुक्ताई सोबत गेले पाहिजे. वेगवेगळ्या पंथानं गेले पाहिजे. याचं नाव व्यवस्था. विठ्ठल विठ्ठल.
विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती ही 5 दैवत भक्ती करण्यासाठीची व्यवस्था आहे, भेद नाही. बस व्यवस्था की भांडण मिटलं. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही, मी सगळे समान आहोत. पण व्यवहाराच्या वेळेला तुम्हाला हे मानावंच लागेल, नाहीतर सोनं पैजनमध्ये आहे, सोनं लॉकेटमध्ये आहे, किंमत सारखीच आहे. आणि सोनाराकडे जा तुम्ही तर ते दागिन्याचं नाव घेत नाही, पाहू द्या सोनं, पाहू द्या. दिवसभर त्याला दागिने दिसत नाही, सोनं दिसतं. ती त्याची दृष्टी आहे. आमचे शेतकरी बसलेले आहे, पेरल्यापासून शेतकऱ्याला बाजरी दिसते. पेरल्यापासून काय पेरली? बाजरी. उगून आली बाजरी, रान हिरवं झालं, बाजरी गुडघाभर झाली, बाजरी पोटऱ्यात आली, बाजरी कणसात आली, बाजरी भरली, बाजरी कापली, बाजरी मळली, दळली, बाजरी खाल्ली तरी बाजरी. कास्तकाराची दृष्टी आहे, पेरल्यापासून खाईपर्यंत त्याला फक्त बाजरी. आणि तिथं सुशिक्षित बेकार मुंबईचा आला, गुडगा बाजरी होती. पावडे काय काय आहे हे? बाजरी आहे साहेब. आम्हाला काय मूर्ख समजता का मुंबईच्या लोकांना? बाजरी खात नाही का आम्ही? अशी हिरवी असते का बाजरी? हो, हिरवीच असते साहेब. तुला खाताना दिसते, आम्हाला पेरल्यापासून. ही कास्तकाराची दृष्टी आहे. तशी सोनाराची दृष्टी. त्याला पैजण दाखवा, नाहीतर लॉकेट. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं, पाहू द्या. 10 तोळ्याचं लॉकेट आहे आणि 10 तोळ्याचं पैजण आहे. त्याची किंमत 6 लाख रुपये, याची किंमत 6 लाख रुपये. याच्यात काही फरक नाही, समान आहे. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था. विठ्ठल हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी शंकराची भक्ती करा, कोणी विष्णूची करा, कोणी सूर्याची करा, कोणी गणपतीची करा, कोणी शक्तीची करा. फरक एवढाच आहे, नावं वेगवेगळी येतात. विष्णूच्या भक्ताला वैष्णव नाव येतं, शंकराच्या भक्ताला शैव म्हणतात, गणपतीच्या भक्ताला गाणपत्य, शक्तीचा शाक्त. नावं वे. पण आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति, सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. जसं आकाशातून पडलेलं पाणी मेघाच्या द्वारा खाली पडल्यानंतर वड्याच्या नदीच्या द्वारा जाऊन वाहतं, पण जाऊन मिळतं समुद्राला. तसं कोणत्याही देवाला नमस्कार केला तर जाऊन पोचतो केशवाला. सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. म्हणजे हा व्यवस्था आहे, भेद नाही. इतकं तुम्ही पहा, अज्ञानी भक्तात भांडणं आहे, ज्ञानी भक्तात नाही. तुझा देव मोठा की माझा देव मोठा, आपल्या लक्षात आणून देतो. आमचे संत पांडुरंगाकडे पाहतात तेव्हा देवीच्या स्वरूपात, देवीकडे पाहतात विठ्ठलाच्या स्वरूपात. हा अभेद आहे, अभेद. आपण एकनाथ महाराजांना विचारा, बाबा काय तुमच्या देवीची यात्रा कधी असते? 2 वेळेला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली पटली हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली पटली हो. उठो बोला
सुधीर महाराज हा समन्वय आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. त्याचं शेवट आहे. कधी असते गर्दी? 2 वेळेला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. अहो महाराज तुमची देवी कशी? एका जनार्दनी अंबा उभी. हे नीट आहे का? नीट आहे का शब्द? एका जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणी कटीओ, कर कटावरी ठेवणी. समन्वय आहे बरे का सुधीर महाराज. एका जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणी कटी हो, कर कटावरी सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी. हा समन्वय आहे. गोंधळ म्हणजे गडबड नव्हे. लहान मुलं करतात तो गोंधळ नाही. गोंधळ ही उपासना आहे. अरे गोंधळ घातलाय कोणी? शुक सनकाधिक गोंधळी ओ करी कृपा, उजळ कुळ दीपा बोध करी सोपा. येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही. हो ना, पाहू ना आता काय असं. जेवायच्या वेळेला तर नाही म्हणत तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा, लगेच सुरू. विठ्ठल विठ्ठल तेव्हा पुंडलिक वरदाची वाट पाहत नाही. सच्चिदानंदांबाबाई ओ करी कृपा, उजळ कुळ दीपा बोध करी सोपा. येऊनी लवलाही. बस. शुक सनकाधिक गोंधळी. गोंधळ घातला कोणी? शुकाचार्याने. सनकाधिकाने. आता पुन्हा समन्वय. आता नाही जमणार तुम्हाला, बिघडून टाकला समन्वय. हा, शुकाचार्याने सनकाधिकाने गोंधळ घातला. आता पुन्हा संताचं प्रमाण पहा. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत इथपर्यंत आलो आपण. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. पण ते कुळदैवत आम्हाला माहिती नव्हतं, मग संतांनी माहिती केली.
कुळदैवत पांडुरंग. पण ते आमचं कुळीचं कुळदैवत आम्हाला माहिती नव्हतं. महाराज म्हणतात ते संतांनी माहिती करून दिलं. केली ठावी ठाई नाही. जमीन आसमान इतकं अंतर पडते अर्थामध्ये. ठाई नाही, ठावी. ठाई म्हणजे ठिकाणी होते, ठावी म्हणजे माहिती करून देणे होते. एवढा फरक आहे. विठ्ठला जाऊ दे, जमते ते आपला. कोळीची हे कुळ देवी केली ठावी, माहिती करून दिलं कोणी? संतांनी. म्हणून पहिला भाग हे पहा, सर्व मिळेल संत समागम दुर्लभ भाई. आता याच्यावर कीर्तन होईल. तात मिले पुणी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांछित पाई लोक मिले सुरलोक मिले विधि लोक बैकुंठई जाई कहे सुंदर दास सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. तर हे अशक्य गोष्टी आहे. तात मिले, बाप मेला पुन्हा मिळेल, आई मेली पुन्हा, हे न घडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि सर्वांना सिद्धांत पाठ आहे. कौन से है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळाई. अरे भाऊजी, सर्व मिळेल पण आई मिळत नाही. पण मिळाली म्हणून तिथे पुणे मात मिले शब्द घालावा लागला. परशुरामा काय बाबा, उडव म्हातारीला. जमदाग्नीनं सांगितलं आणि रेणुकेचं मुंडकं तोडलं. कोणी? परशुरामजीने. शाबास बाळा शाबास. पितृ आज्ञा पालन करता पुत्र पठ्याच्या पोटी जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे मला. मी प्रसन्न आहे. बोल काय पाहिजे. हे फक्त ऐकायचं, आचरण्यात आणण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर एकानं ऐकलं म्हातारं म्हणलं बाळू उडव म्हातारीला. बाळूवर दवटच होता, घेतला कोयतान तोडलं मुंडकं, मेली म्हातारी. आणि मग म्हातार तंबाखूला चुना मळून खुशीता. शाबास बाळू, माझ्या आज्ञेचं पालन केलं बेटा, मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. म्हातारी जिवंत करून पाहिजे. हे देतं का उसण्या चुण्यावालं? म्हणून फक्त न देव चरितम चरेत भार्गवेन हतो माता एक जायासे पांडवा न देव चरितम चरेत. जमदाग्नीनं सांगितलं, परशुरामानं रेणुका मातेचं मुंडकं तोडलं. आई मरण पावली. जमदाग्नी प्रसन्न. शाबास बेटा, पितृ आज्ञा पालन करता पुत्र माझ्या पोटी जन्माला आल्याचा स्वाभिमान, मी प्रसन्न आहे. बोल काय पाहिजे. तुम्ही प्रसन्न आहे का बाबा? हा. मी मारलं हे आईला कळता कामा नये आणि माझी आई रेणुका जिवंत करून पाहिजे. पुन्हा जिवंत करून दिली म्हणून लिहावं लागलं पुणे मात मिले. न घडणाऱ्या गोष्टी आहेत. तात मिले पुणे मात मिले सुत भ्रात मिले विवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनोवांछित पाई लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले बैकुंठई जाई सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. बहु अवघड हे संत भेटी बहु अवघड. संत भेटी. मग संत भेटत नाही का? भेटतात. कधी? प्रभूची कृपा झाल्यावर. परी जगजेठी करुणा केली. तुम्ही आळसले का रे? इकडे इकडे इथे हे नेमके आता हेच दिसणार आहे ना तिघ जण मला. इकडे
तू इकडे ये, VIP करतो दोघाला. हे ते जवळ आवाज. ती मावशी कोणाची आहे? नाही ते ठीक आहे, पण ते काय लेकरच दिसतात. कीर्तन प्रोक्त श्रोते असले की आनंद वाटतो. ते झालं, ते कौतुक असलं तरी थोडंसं प्रौढ असं. ते काय लेकरं खेळवायचा नाही कार्यक्रम हा बाबा. त्यांना किती कळतं, ते किती वेळ थांबू शकतात, त्यांची क्षमता. हा सर असं इकडे इकडे बाळा, बाळा इकडेच इकडेच इकडेच. तुम्ही सरकून घ्या थोडं पुढे. हां असं बस बस बस. जमलं. मला सुरुवातीलाच वाटलं होतं की हे 2 तास लेकरं टिकणार नाही, पण आपण कसं उठा म्हणावं, त्याच्यात बापानं कार्यक्रम ठेवला असेल तर. हा ना, असं प्रश्न. आपल्याला 11 पर्यंत थांबायचं आहे. विठ्ठल बहु अवघड आहे संत भेटी. मग संत भेटत नाही का? भेटतात. कधी? जगजेठी करुणा केली. प्रभूची कृपा झाल्यावर संत भेटतात. नाही तर रामायण सगळे मरळेकला पाठ झालं तुम्हाला. अरे भाऊ बस मस्त केला पुरुषोत्तम मास. मी सहज ते मला घ्यायला आले. अरे तर मी पार आज सकाळी 7ला प्रवास सुरू झाला, ते 7लाच उतरलो 12 तासाने. रामायण रात्री शेवगावचं संपलं, काशीनाथ पाटील. तिथून सिल्लोडचं कीर्तन केलं 11 ते 1. तिथून 400 किलोमीटर इथे आलो. आता सकाळी दौंडला आहे. आणि हे सहज म्हटले गाडीत आपण महादेवाच्या दर्शनाला जाऊ. म्हटलं नाही बापार, थकून गेलो मी आता. 500 किलोमीटर झाला. तू त्याच कामावर आहे का तू? ठीक आहे. मी सहज म्हटलं बरं का काशीनाथ पाटील, चुकीचं नाही, आमचे साक्षीदार आहे गाडीत. म्हटलं हरे भाऊ थकून गेलो मी आता, 500 किलोमीटर बसूनच आहे गाडीमध्ये, आता नको महादेवाचं दर्शन घेतलं आपण. अशी चर्चा चालली तर 7 फुटाचा आडवा त्या खदानीच्या पुढे. म्हटलं हरी भाऊ आता दर्शन करावंच लागणार आपल्याला. तेवढा तर मी पाहिला नाही, एवढा नुसती चर्चा आमची. म्हटलं थकून गेलो. इतकं म्हणेपर्यंत तर आम्हाला गाडी बाजूनं घ्यावी लागली. म्हटलं आता नाही, आता पहिलं दर्शन करून मग पाटलाकडे जेवायला जाऊ. आनंद आहे. उशिरा जरी संबंध आला इकडच्या लोकांचा, पण त्यांचं प्रेम पाहून असं वाटायला लागलं की अनेक जन्माचा आपला ऋणानुबंध असला. ते समाधान वाटतं. आनंद आहे. आनंदच आहे, पण 1च तास राहिला त्याला मी तरी काय करू. रमेश भाऊ आले होते, गौरव आला होता, ते माऊली, हरिभाऊ. बरं का आई, आता तुमच्या नादानं बरेच यायला लागले तिकडे आपल्या घरी. आनंद आहे. मजा आहे. तुम्ही जसं ढोकबाबाचं कीर्तन ऐकायला आवडीनं येता, आम्ही तुमच्यापेक्षा पावडेवाडीला यायला उत्सुक असतो, हे लक्षात ठेवा. विठ्ठल काशीनाथ पाटील. सगळे लंका नगर हनुमानजी फिरले. पहाटे तुळशीचं वृंदावन पाहून त्या घरापुढे थांबले. ते घर बिभीषणाचं. थोडी शंका आली. लंका निशिचरणिकर निवासा, यहा कहा सज्जन करवासा, मनमय तर्क करे कपी लागा, तेही समय बिभीषण जागा. बिभीषणजी जागे झाले. राम राम ते सुमिरण केना. आणि मग बिभीषणाचं आणि हनुमानजीचं मिलन झालं. तेव्हा बिभीषणजी म्हणाले, हनुमंता आज कळलं मला, मी वैऱ्याचा भाऊ असलो तरी, राक्षसाच्या कुळात जन्म झाला असला तरी माझ्यावरही रामचंद्राची कृपा झाली. तेव्हा थोडीशी मजा केली हनुमानजीनं. ए लेका, तू माणसासारखा माणूस आहे, मी काय चांगल्या कुळातला आहे का रे? मारुती म्हणले. मी तिथंच होतो म्हणून सांगतो.
अरे तू तर माणूस आहे विभीषणा, मी काय चांगल्या कुळातला आहे का? वानराच्या कुळात, झाडाचा पाला खाणारे आम्ही. एवढंच नाही, सकाळी सकाळी जर आमचं कोणी नाव घेतलं तर त्याला दिवसभर जेवण मिळत नाही. प्रात लिए जो नाम हमारा, ता दिन उसको न मिलय आहारा. तुकोबाराय भाषांतर करतात. तुम्हाला पाठ नाही, चांगलं माहित आहे मला. प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे. तैसे दुर्जनाचे सर्व काळ, तैसे दुर्जनाचे सर्व काळ, तैसे दुर्जनाचे सर्व काळ. प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे. तैसे दुर्जनाचे सर्व काळ, तैसे दुर्जनाचे सर्व काळ, तैसे दुर्जनाचे सर्व काळ. हा दोघाचा संवाद आहे पहाटेचा लंकेतला, विभीषणजीचा आणि हनुमानजीचा. अरे तू तर माणूस आहे विभीषणा, पण आमचं नाव सकाळी सकाळी जर कोणी घेतलं तर त्याला दिवसभर जेवण मिळत नाही. प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, प्रात लिए जो नाम हमारा, ता दिन उसको न मिलय आहारा. त्या कुळात माझा जन्म झाला तर माझ्यावर रामाची कृपा झाली. तू तर माणूस आहे. नाही पण आज कळलं मला हनुमंता, माझ्यावर रामचंद्राची पूर्ण कृपा वैऱ्याचा भाव असून. कशावरून? मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. हे शब्द विभीषणाचे आहे. घरी येऊन तुमच्यासारख्या संतानं दर्शन दिलं, याचा अर्थच आहे माझ्यावर रामचंद्राची पूर्ण कृपा झाली. परिजग जेठी करुणा की, होऊन गेलं त्या भाऊ अवघड. परी जगजेठी करुणा केली. महाराज म्हणतात नरदेह मिळाला, त्यानंतर मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली. नाहीतर हे कठीण आहे. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. पहिला नरदेह दुर्लभ आहे, मिळाला तर मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे, ती प्राप्त झाली तर संताची भेट दुर्लभ आहे. पण महाराज म्हणतात मला संत भेटले. आपण 2 ग्रंथाचा विचार करा. गाथ्यामध्ये संताचं वर्णन अधिक आहे, ज्ञानेश्वरीत गुरुचं अधिक आहे. कारण सानिध्य गुरुचं अधिक लाभलं माऊलीला. घरीच गुरु, थोरले बंधू आहे ना, थोरले बंधू निवृत्तीनाथच गुरु म्हणून ठिकठिकाणी ओव्या. माझं हृदय सद्गुरु त्याने तारिलो संसार पुरू, विशेष अत्यादरू विवेकावरी. जाणते न गुरु भजिजे, कृतकार्य होईजे, जैसे मूळ चिंतने सहजे. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरतानंदे वर्षेते, विषय व्याय मिठी दिदलिया नुठी. तुझी एक गुरु कृपा दृष्टी, आता हृदय आपुले. बस सगळे पाठ आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हे अधिक अधिक वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये गुरुच आहे, कारण जवळीक प्राप्त झाली. अधिक वर्णन संताचं तुकोबारायच्या जीवनात आहे, कारण संताचं सानिध्य अधिक. इथे फरक लक्षात घ्या. म्हणजे गुरु तुकोबारायला मिळाले नाही असं नाही. तुकोबाराय म्हणतात मला गुरु प्राप्त झाले, पण मला मरावं लागलं. हे ऐकताना अवघड वाटेल तुम्हाला, मरावं लागलं. पण आपल्यासारखं नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळ्या, तो झाला सोहळा अनुपम. माझं मरण मी स्वतः पाहिलं. महाराज म्हणतात तुकोबाराय. प्रेत यात्रा निघाली, तो झाला सोहळा अनुपम में. मी मेलो तेव्हा रडारड सुरू झाली. पत्नी नाही, मुलगी नाही, मुलगा नाही, भाऊ नाही. मग रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. तुकोबाराय म्हणतात मी मेलोन रडारड झाली सुरू. कोणाची? यमधर्माची. आपलं ग्राहक केलं का, माया रडू लागली, काम रडू लागला, क्रोध रडू लागला. मला स्मशानभूमीत नेलं. तिथे गोवऱ्याचा ढिगारा रचला, त्याच्यावर ठेवलं आणि तो अग्नीनं पेटवला. गोवऱ्या म्हणजे वैराग्य, अग्नी म्हणजे ज्ञान. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. वैराग्यरूपी गोवऱ्याच्या ढिगाऱ्यावर माझं प्रेत ठेवलं आणि ते ज्ञानरूपी अग्नीनं ढिगारा पेटवला. त्यानंतर ते मडकं फिरवायचा कार्यक्रम माहिती आहे स्मशानातलं तुम्हाला. मडकं
हो आहे 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 ते त्याच्यावर तेच येतो तिथंच येतं आपण तिथं त्याच्या आधीचं प्रमाण आहे. फिरविला घट फुडला फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी आता जमलं आपलं. आता वेल्डिंग झाला. फिरविला घट तो घट फिरवा. हा बजाव द्या सांगू नका मला पाठ आहे. आलं नाही तर सांगा. विठ्ठल 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 फिरविला घट फोडीला चरणी. घट फोडणे म्हणजे देह तादात्म्य सुटणे आणि महावाक्य म्हणजे महावाक्यच म्हणा. मग इथं थांबला का नाही तुम्ही म्हणून म्हणतो जरा दम काढा ऐकत जा. महावाक्य 4 आहे. कोणते तुम्हीच सांगा म्हणा आता. म्हणून तर म्हटलं जरा दम काढा. प्रज्ञानाम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी. आम्ही वेदांत शिकलो उगच फेटा बांधतोय का टिपणं पाठ करून. हे 4 महावाक्य आहे. 4 महावाक्य. तत्वम असी ते तू आहे. देह म्हणजे तू नाही ते म्हणजे तू आहे. याला म्हणतात महावाक्य ध्वनी बोम झाली. देह तादात्म्य सुटलं तेव्हा तत्वमसी तत्वम असी महावाक्य ध्वनी बोम झाली. एवढंच नाही. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप देहाची 3 चिमट्या राग झालेली पाहिली. आणि एवढं झाल्यावर मग उजळला दीप गुरु कृपा. सत्य गुरुराय कृपा मजके सत्य गुरुराय कृपा मजके सत्य गुरुराय कृपा मजके सत्य गुरुराय कृपा मजके. परिणाई गणली सेवकाई परिणाई गणली सेवकाई सापडले वाट जाता गंगा स्नान सापडले वाट जाता गंगा स्नान. परिणाई गणली सेवकाई परिणाई गणली सेवकाई सापडले वाट जाता गंगा स्नान सापडले वाट जाता दाश कधी उजळला दीप गुरु कृपा. कधी पण रक्षा झाली आपोआप. ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. मग सहज भेट झाली जाता गंगे स्नाना. हा अभंग त्याला जोडायचा तेव्हा जमतंय ते. मस्त रोजाना ठेवला कर भोजना मागती तुप एक शर असं आहे का किती. अरे कसं काय बरं हुशार लोक आहे इकडे. पावसेर का हे अंतकरण वृत्तीचे 4 विभाग आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. यथा तडाग उदकम छिद्रा निर्गत्य कुल्यात्मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोनाद्याकारं भवति तथा तैजस मंत कर्णमपि चक्षुरादि द्वारा निर्गत्य घटादि विषय प्रदेशं गत्वा घटादि विषयाकारेण परिणमते स एव परिणामो वृत्तिरिति उच्यते. याला वृत्ती म्हणतात. कशाला आता मी बडबड केली त्याला. बरं सांगतो. विहिरीतलं पाणी मोटेच्या द्वारा रहाटाच्या द्वारा बाहेर आलं की थारोळ्यात पडतं. पाटाच्या द्वारा वाहत जातं. वाफ्यात गेल्यावर वाफ्याच्या आकाराचं होतं. तसंही अंतकरणातून निघते डोळ्यातून बाहेर येते. जो पदार्थ बघायचा आहे पक्वादाची पुडी तर गोल होते. हार्मोनियम बघायची चौकोनी होते. खांब बघायचा लांबट होते. त्या परिणामाला वृत्ती म्हणतात. आणि त्याचे 4 विभाग आहे. संकल्प विकल्प चालू असतात तेव्हा त्याचं नाव मन आहे. संकल्प म्हणजे उद्यापासून देवाचं नाव घेणार हा संकल्प. कीर्तन संपल्यावर कोणाच्या तरी चपला नेणार हा विकल्प. हे ड्युटी मनाची याचं नाव मन आहे. चिंतन चालतं तेव्हा चित्त आहे. अभिमान धारण केला तो अहंकार आहे. निश्चय केल्यावर बुद्धी आहे. त्याच्यातलं जे चित्त आहे ते गुरुनं मागितलं पावशेर. कारण 4 पावशेरचा 1 शेर होतो.
पावशेर मन, पावशेर बुद्धी, पावशेर अहंकार, पावशेर चित्त, हे अंतःकरण वृत्तीचे 4 विभाग. त्यातलं पावशेर मागितलं म्हणजे चित्त मागितलं. परमार्थासाठी माझे चित्त, बस बस हे आता वाढत जातं लक्षात. मग तो वेल्डिंग करून देतो. भोजना मागती तुप पावशर, सहज ऐशी कर्म साम्य दशा. म्हणजे गुरु भेटले, पण असं झाल्यावर भेटले. माऊली म्हणतात मला घरीच भेटले माझे थोरले बंधू गुरु. हां, म्हणून अधिक वर्णन गुरुचं ज्ञानेश्वरीत आहे, इथे संताचं. बाकी सगळे मिळेल, संत भेटत नाही, पण महाराज म्हणतात मला संत भेटले. संत भेटत्याजी मज बस, दोन्ही भुजा स्तोळी सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या. आजे फिटले माझे कोडे, बहुता जलमेचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. संत भेटले. अहो पण संत भेटल्यावर फायदा काय झाला? आमचं कुळदैवत माहिती करून दिलं. कोणी? कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संताणी. की तुकोबाराय हे तुमचं कुळदैवत आहे असं आम्हाला आमच्या संतांनी ज्ञात करून दिलं. पण संतांनी कुळदैवत ज्ञात करून दिलं एवढ्यावर मी थांबलो नाही. मग त्या दैवताला शरण गेलो, हे बरं झालं. हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आमचं कुळदैवत आम्हाला आमच्या संतांनी ज्ञात करून दिलं. पण मी तेवढ्यावर थांबलो नाही. त्या कुळदैवताला काया वाचा मने शरण गेलो, हे बरं झालं. बरवे झाले शरण गेलो. आणि शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. कारण त्याचं ठरलेलं आहे, जो मज होय त्याचे, बाकीच्याचे नाही. या त्याचे मध्येच तो अर्थ भरलेला आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे, आणि जो अनन्य शरण नाही त्याचे नाही. फक्त जो मज होय अनन्य शरण त्याचे, निवारी मी जन्म मरण. जो जाको शरण रिघे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. असा नियम आहे. जो ज्याला शरण जातो ना त्याला त्याची लाज वाटत असते. एकदा पत्नी पतीचं नाव घेते आणि ते पुस्तकही मिळतं. हरिभाऊजी चंद्रभागेच्या वाळवंटात असते तो दुकान, फिरतं दुकान. त्याच्या गळ्यामध्ये हार्मोनियम, तिच्या हातात पुस्तकाचं बंडल. नवरा बायकोचा धंदा, फिरतं दुकान. वारकऱ्यात फिरतंय ते वाळवंटात. ते पुढं म्हणतं हे माग,
साताव्या दिवशी सटवीचा फेरा, गोपी बाळा तीन जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जोरे जो. मग ही शिवाजीचा पाळणा, हे किंमत 20 रुपये. मग ते भसाड्या आवाजात, पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. मग गरजू लोक घेतात, त्याच्यात जसं आहे तसं पाठ करतात. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. जातं दुष्काळी रोडवर, पण पुस्तकात राव निघाले लढाईवर. अब्दागिरी कुठली? काशीनाथ पाटील खोरण टोपलेलं का डोक्यावर, पण अब्दागिरी धरा. अरे एवढं एकदा नाव घेतलं पत्नीनं, मग तिच्या अंगावर व्यवस्थित वस्त्र नसणं हा कमीपणा पतीचा आहे. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी, हे लक्षात घ्या. आता कमीपणा तिच्या मिस्टरचा आहे. लोक म्हणतात चांगला कडक टोपी घालू घालू भाषणं ठोकतो, आणि बायकोच्या अंगावर तिरंगी झेंडा. तिरंगी झेंडा म्हणजे 3 कलरचं लुगडं. का? आता कमीपणा त्याचा. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी, कारण ती त्याची झालेली आहे. तसं जो जाको शरण रेगे ताको उसकी लाज. उलटी जल मछली चले. आपण पहा पाण्यामध्ये किती जलचर आहे. उरग मकर दादुर कमळ जल जयवन जल जल गेह तुलसी कैक मीन कोह साचिलो सनेह. उरग मकर दादुर कमठ हे 4 तर प्रमुख आहे. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक, कमठ म्हणजे कासव. हे पाण्यातच राहतात, पाण्यात राहतात. पण पाण्याशिवाय काही काळ का होईना त्यांचा व्यवहार चालतो. उरग म्हणजे साप, पाण्यात राहतो, बाहेरही येतो. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. फक्त बाहेर आल्यावर त्याच्या शक्तीमध्ये न्यूनता येते. पाण्यात मगर आहे ना, हत्तीलाही ओढतो आत. नक्र स्वस्तान मासांदे गजेंद्रमपी कर्षती सयो प्रत्युत स्थाना छोणापी परिभूयते. नक्र स्वस्तानम आसाद्य गजेंद्रमपी कर्षती. पाण्यात मगर आहे तर हत्तीलाही आत ओढतो, पण पाण्याच्या बाहेर मगर आला त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. याला स्थान महात्म्य म्हणा. स्थान भ्रष्टान शोभंते दंतान शोभंते नखान शोभंते नरान शोभंते केसाहा. स्थान सुटल्यावर कोणालाच किंमत नाही. केसाला नाही, केसाला, केस डोक्याला तोपर्यंत महत्वाची. प्रतिज्ञा करता येत मित्र मित्रासाठी. का घाबरला रे? तुझ्या केसाला धक्का तर जीव देईल पठ्ठा. केसाला धक्कान जीव देईल पठ्ठान. दोघंही गेले हेअर कटिंग सलून मध्ये. याचे केस कापणं चालले रमेश भाऊ, आणि जे प्रतिज्ञा करत होते बाकड्यावर बसलं पेपर वाचत. पावडेवाडी कोण्या गावचं एक ते जोड्या भरलं त्या पडलेल्या केसावर उभं. तो कावडेवाडीचा म्हणून म्हणला, ए काल तर बाता हाणत होत आले का? केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा. ते तुझ्या मित्राचे केस खाली पडले, ते कोण्या गावचं म्हातारं जोड्यासह उभा आहे. तो म्हणला आता जोड्यानं काय, केस डुकरानं तुडवले तरी मला वाईट वाटायचं कारण नाही. का? केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्त्व संपलं. स्थान भ्रष्टा न शोभंते केसाह, न शोभंते दंताहा, न शोभंते नखाहा, न शोभंते नराहा. म्हणून नक्र स्वस्तानम आसाद्य. तुम्हाला माहिती आहे, भगवान शंकराकडे भगवान विष्णू आले. ते त्यांच्या मोटरसायकलनी, पितांबर सेला कैचा गगणी झळकला, गरुडावरी बैसुणी माझा कैवारी आला. गरुडावर बसून आले. आता महादेवजी सामोरा गेले ना, स्वागत करायचं आहे ना, कैलासातली गोष्ट आहे. महादेवराव सामोरा गेले विष्णूचं स्वागत करायला. तेव्हा महादेवाच्या गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. गरुडावर. गरुड म्हणला, जय हरी, तुले का पावडेवाडीच्या बाहेर भेटला पाहिजे होता उसात, तुझा नाश्ता केला असता. पण तुला माहिती आहे रे सापा, पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. सध्या गरुड माझं काहीच करू शकत नाही. हे तुझं महात्म्य नाही, स्थानाचं महात्म्य आहे. जानामी नागेंद्र तव प्रभावम कंठे स्थिते गरजेशी शंकरस्से स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. म्हणून तोपर्यंत मगर पाण्यात आहे तर हत्तीला यात ओढतो, पण बाहेर येऊ द्या त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढत नेतात.
म्हणजे पाण्याशिवाय त्याचा व्यवहार चालतो. साप पाण्यात राहतो, बाहेरही फिरतो. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. कासव पाण्यात राहतो, बाहेरही येतो. बेंडूक पाण्यात राहतं, बाहेरही उड्या मारतं. मासा पाण्यात राहतो, डांबरी रोडला येतो पण सायकलला लटकून येतो. जीव जिती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मेलाच. याला म्हणतात अनन्य, त्याच्यापासून न जगणे. इतका मासा पाण्याला अनन्य आहे, उलटा पोहतो. उलटा पोह. अरे जन्मभर पाण्यात राहिला सुधीर भाऊ नवल नाही, मेल्यावर पाणी. माशाचे काटे धुण्याकरता पाणी जास्त लागतं, त्याला शिजवण्याकरता पाणी जास्त लागतं. आणि ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर पाणी प्यावं लागतं म्हणतात. आम्ही वाचून सांगतो. मीन काटे जल धोइये तो खाते अधिक पियास. काटे धुवायला पाणी, शिजवायला पाणी, खाल्ला त्याला रात्रभर पाणी. जन्मभर पाण्यात होता नवल नाही, मेल्यावर पाणी. इतका अनन्य पाण्याला असल्यानं उलटा पोहतो मासा, उलटा. हत्तीनं विचार केला, 1 फूट लांबीचा मासा. आता हे आळंदीला यात्रेला जातात आमची वारकरी मंडळी, सिद्धबेटातल्या, तिथे जा, बंधारा आहे. 22 फुटाहून पाणी पडतं, 22 फुटाहून पाणी पडतं खाली इंद्रायणीत. तर आळंदीचा मासा त्या पडत्या पाण्यातून वर जातो देहूला. हत्तीनं विचार केला, 1 फूट लांबीचा मासा वर चालला 12 फूट. पट्टा 12 फूट उंचीचा हत्ती आहे, सरळ जमणार नाही का? टाकली उडी. बिगर तिकीट हत्ती हिंदी महासागराला गेला. का? त्याला एकही टिशी नाही भेटला. अरले का हत्या, तू अनन्य नसल्यामुळे सरळ वाहून गेला. मासा अनन्य असल्यानं उलटा पोहत गेला. जो जाको शरण रिगे ताको उसकी लाज. महाराज म्हणतात, संतांनी कुळदैवत माहिती करून दिलं, एवढ्यावर थांबलो नाही. एक बरं झालं, बर्वे झाले शरण गेलो, बर्वे झाले शरण गेलो. शरण गेलो, उगविलो संकटी. रामायण सर्वांना माहिती आहे. लक्ष्मणजीला शक्ती लागली. बस रामचंद्र प्रभूच्या मांडीवर आणून झोपवलं. सूर्य मावळला, अंधार पडला. सगळी वानरं डोक्याला हात लावून उदास होऊन बसली. वक्षस्थळात फसलेला बाण उपसला होता, ते जखम ताजी होती. रक्त उतरलं. प्रभूची मांडी रक्तानं भिजली. गोरापान लक्ष्मण, काळा कुरळ्या जटा, विखुरलेल्या डोळे, मिटलेले पाय अस्तव्यस्त. आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवायला सुरुवात केली. तोंडावरून हात फिरवला भावाच्या, तर 14 वर्षे केलेल्या सेवेचा दिवस न दिवस आठवला जगाच्या बापाला. लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तू दाविली सख्या उत्तमा. माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष, निराहार राहोनिया. प्रभू रडू लागले. अरे 14 वर्षाच्या वनवासात आईची आठवण केली नाही रे लक्ष्मणा.
बापाची आठवण केली नाही, पत्नीची आठवण केली नाही, नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागू दिला नाही थारा, इंद्रिय जित धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. लक्ष्मणा, मी माझ्या सामर्थ्यानं रावणाला मारील, सीतेला सोडवील, सीतेला घेऊन अयोध्येत जाईल. गेल्या गेल्या माझी माय कौसल्या येऊन गळ्याला बिलगल न बिलगू बिलगू रडल आणि एवढंच विचारल, रामा काय आई? 14 वर्षापूर्वी वनवासात गेला तर 3 जण गेलता ना रे? हो. आता दोघाच नवरा बायको आला. माझा लाडका लक्ष्मण कुठे आहे? माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका, तव हृदय बसेल धडका, मग तेथे काय वदो. फक्त फक्त आईसाठी उठ लक्ष्मणा. लक्ष्मणा, माझा राज्याभिषेक होईल, डाव्या भागाला सीता बसेल सिंहासनावर, आमचा जय जयकार राजा राणीच्या रूपात लोक नाचून जय जयकार करतील. त्याच्यानंतर भरताची बायको मांडवी माझ्या सिंहासनापुढे येऊन वाकून नमस्कार करल. मांडवीला मी असा उजवा हात वर करून आशीर्वाद देईल, मांडवी सौभाग्यवती भव. ती गेल्यावर शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती येईल, ती नमस्कार करल, तिला आशीर्वाद देईल, श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण त्या दोघी गेल्यावर भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला माझ्या सिंहासनाच्या पुढे येऊन उभी राहून मला नमस्कार करल, तिला काय आशीर्वाद देऊ? उर्मिले, केवळ माझी बायको सोडवायसाठी विधवा व्हावं लागलं तुला. अरे फक्त उर्मिलेसाठी उठ. प्रभू रडू लागले तर सगळी वानर रडू लागली. त्यावेळेला जामवंतजी म्हणतात, रडू नका मालक, मालक रडू नका, रडू नका. जामवंता, मी निर्णय घेतला आता. काय? पाषाण बांधून आपले कटी, उडी घालील महातटी. माझा लक्ष्मण जर सजीव झाला नाही तर दगड बांधतो कमरेला आणि समुद्रात उडी घालतो. मालक, तुम्ही समुद्रात उडी घातल्यावर वानर जगतील असं वाटतं का तुम्हाला? मला माहिती आहे, माझं वाचून कपी समजत, प्राण त्यजतील उदकात, याई खेदाचा परमात्म्या राम त्यागीला. मी सागरात उडी टाकल्यावर सगळे वानर उड्या टाकून मरतील याची जाणीव आहे मला. एवढंच नाही, जानकी राहिली राक्षस गृही, हाही संकल्प पाही म्या रामे त्यागीला. सीता अशोक वनात राहिली याचंही मला दुःख नाही. मी मरण पावल्याचं कळालं अयोध्येत, माझ्या 3 माता हंबरडा फोडून रडतील, प्राण सोडतील. अयोध्येत 3 माता प्राण तेजेतील तत्वता, याई खेदाची वार्ता म्या रामे त्यागीली. मालक, काय अयोध्येत 3 माता मरतील याचं दुःख नाही म्हणता, वानर मरतील याचं दुःख नाही म्हणता, सीता अशोक वनात राहिली याचंही दुःख नाही म्हणता, मग रडता कशाला? आता 10:30 वाजले. जामवंता, मी लक्ष्मणासाठी सुद्धा रडत नाही. आता कमाल झाली, लक्ष्मणासाठी रडत नाही, मग रडता कशासाठी? आमचे प्रभून भावार्थ रामायण एकच ओवी सांगतो, मी का रडतो? या परिस माते दुःख भारी, होत असे खेद अंतरी,
परमेश्वराचे उद्गार आहे. माते थोर शरणागताची लाज, त्याला शरण आलेल्याची लाज वाटते. त्या परमेश्वराला मी शरण गेलो, हे बरं झालं. बरवे झाले शरण गेलो, आणि शरण गेल्यामुळे उगविलो संकटी. इथपर्यंत आलो आपण बरं का हरिभाऊजी. अजून 29 मिनिट आहे, बरोबर करू सगळे. सुधीर भाऊ त्याला पार मध्य प्रदेशमध्ये घेऊन गेलो मी 15 दिवस. मस्त गायन आहे, बस आनंद आहे. सगळीच मंडळी चांगले. मृदंगाचार्य, विनय करीन, टाळ करीन, सर्व प्रमाण उचलणारे, पण तरी वेळेच्या पुढं जाणार नाही, माहित आहे. अरे भाऊजी पुन्हा येऊ आपण. हॅलो, पावडेवाडीहून बोलतो, एवढंच बोलायचं, कोणी बोलू द्या. जमलं आता. ठीक ठीक आहे, आनंद आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. वा, दुर्गा देवी महोत्सव मंडळ तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. बऱ्याचशा देव्या वैतागल्या रे भाऊ, त्यांना चांगलं ऐकायलाच मिळत नाही 9 दिवस. पण पावडेवाडीची देवी भाग्यवान आहे, रोज तिला कीर्तन ऐकायला मिळाली. म्हणून इथल्या सर्व मंडळाला धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते दररोज येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून मंडळाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. हात वर करा. विठोबा रखुमा, कुडीचे हे कुळदेवी केली ठावी संतानी. बरवे झाले शरण गेलो, आणि शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. अर्जुनाची घोडी धुतली अनंते का, ऐका नवलतया प्रभूचे. पुढचं सगळे पाठ आहे तुम्हाला. हे पावडेवाडीतली मंडई म्हणजे ऐका, अद्भुत प्रेम करी तू असे. मग तुम्ही काय समजले, नाही चालत. टिपणं पाठ करणारा बोवा नाही चालत. इथं ज्ञानेश्वरी पाठ असली तर वेल्डिंग होते. विठ्ठल विठ्ठल सारथ्य पार्थाचे करी तू असे. नुसती ड्रायव्हिंग नाही, मालक रथातून उतरले, खरारा करायचा घोड्याचा, पाणी पाजून आणायचं जगाच्या बापाने, आणि घोडे धुवून काढायचे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारेली, संकटे बहुते निवारी. जमला आता
आता हे दुसऱ्या चरणाचं वेल्डिंग आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारेली, उगविलो संकटी. इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत हो. पण महाराज, साधक बाधक व्यवहार समान सत्तेत होत असतो. समान सत्ता पाहिजे. अरे झोपेतून जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय असते हरिभाऊजी. मग ते तयारीनं उशाकडे स्टूलवर तांब्यात तांब्यात पाणी फुलपात्रण झोपला, झोपेत पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा नांदेड जिल्हा फिरतं. पाणी पाजा मरतो. अरे पाणी लांब आहे का? उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी आहे. मग का फिरतं? सत्ताभेद आहे. तहान स्वप्नातली, पाणी जागृतीतलं. याची तहान केव्हा जाईल? हे पावडेवाडीत आलं पाहिजे स्वप्नात. आणि तिथं एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे. त्यानं याला पाणी पाजलं पाहिजे आणि हे पाणी प्यायलं पाहिजे. स्वप्नातली तहान तर मग स्वप्नातलं पाणी. साधक बाधक व्यवहाराची समान सत्ता पाहिजे. आणि ते एक बरळत होतं, माऊली दृष्टांत देतात. बरळत होतं, वाचवा मेलो, वाचवा मेलो, चाकूचे घाव झाले, वाचवा मेलो, वाचवा. स्वप्नात बरळतं. माऊली काय हे पेशंट कोण्या दवाखान्यात न्यायचं? घायाळ झालं म्हणतात, रक्तबंबाळ झालं म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात. पेशंट कुठला आहे? पेशंट स्वप्नातला आहे. स्वप्नातला आहे का? दवाखान्यात नेऊ नका. मग दुरुस्त कसं होईल?